माझं नाव जय दिवानी, मी दिवानी फूड्स ओनर. आम्ही सगळं इथं खाकरा मॅन्युफॅक्चरिंग करतो प्युअरली हायजिनिकली. आमच्याकडे टोटल 9 व्हरायटीजचे खाकरा आहेत आणि आम्ही प्युअर गव्हातून बनवतो. आमच्याकडे काय मिक्सिंग पदार्थ नसतात. आम्ही स्वतः गहू लाईव्ह दळतो आणि प्रोडक्शन करतो. हे माझं क्लॅरिंगो मशीन आहे 5 HP. हे मला घेऊन अराउंड 9 ते 10 महिने झाले, पण आतापर्यंत मला काही प्रॉब्लेम आलेला नाही या मशीनमध्ये. याच्यात यांचं जे मटेरियल युज केलेलं आहे सगळं जेन्युइन मटेरियल आहे. इव्हन तुम्ही मी एका वेळेस 200-250 किलो जरी घेतलं, जरी मशीन हिट झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाहीये मशीनला. नमस्कार. नमस्कार दादा. तुमचा परिचय जरा लोकांपर्यंत पोहोचवा. माझं नाव जय दिवानी, मी दिवानी फूड्स ओनर. आम्ही सगळं इथं खाकरा मॅन्युफॅक्चरिंग करतो प्युअरली हायजिनिकली. आमच्याकडे टोटल 9 व्हरायटीजचे खाकरा आहेत आणि आम्ही प्युअर गव्हातून बनवतो. आमच्याकडे काय मिक्सिंग पदार्थ नसतात. आम्ही स्वतः गहू लाईव्ह दळतो आणि प्रोडक्शन करतो. तुम्हाला मी टोटल माझी व्हरायटीज दाखवतो. आपण सर्वांना पहिल्यांदा तुमचे आमचे प्रोडक्ट्स दाखवतो. कोणते या हे बघा, आमच्याकडे टोटल 9 प्रोडक्ट आहे. वेल पॅक्ड डबल पॅकिंग मध्ये आमचे सगळे प्रोडक्ट आहेत. तुम्ही बघू शकता, हा मेथी फ्लेवर आहे, हा मंचुरियन फ्लेवर आहे, पेरी पेरी फ्लेवर आहे, जिरा फ्लेवर आहे, मसाला फ्लेवर आहे, टोमॅटो फ्लेवर आहे, प्लेन फ्लेवर आहे, शेजवान फ्लेवर आहे, चीज फ्लेवर आहे. असे 9 फ्लेवर्स आहेत आमच्याकडे तर टोटल. हा आपला कोणता चीज फ्लेवर? हा चीज फ्लेवर आहे. चीज फ्लेवर. तर याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत आपल्या खाकरा? आमच्या ह्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की आमचा हा जो खाकरा आहे प्युअर व्हीटचा बनलेला आहे. याच्यात नाही मैदा नाही सुजी, काय मिक्सिंग नाहीये दादा. हे प्युअर तुम्ही कोणाला, लहान पोरांना किंवा वयस्कर लोकांना पण देऊ शकता. याच्याने काही हानिकारक होऊ शकत नाही, कारण की एवढं आम्ही त्याच्यात हायजीन क्वालिटी मेंटेन करतो. म्हणजे हे जे कंजप्शन आहे हे लहान मुलांपासून ते एकदम वयस्कर वयस्कर लोक करू शकता. आणि खाकरा हा पदार्थ खूप आधीपासून चालत आलेला आहे. आणि पहिली गोष्ट, खाकरा हा प्रोडक्ट असा आहे की हा बेक्ड प्रोडक्ट आहे, फ्राईड प्रोडक्ट नाही पहिली गोष्ट. आणि हे हेल्दी पदार्थ आहे. लहान पोरांनी जरी खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही. इव्हन कोणी पेशंट असलं की त्यांनी प्लेन खाकरा वगैरे माझा कन्झ्युम केला तरी त्यांना प्रॉब्लेम नाही. कारण की मी काय सगळं ऑइल वीट सगळं मी प्रॉपर युज करतो हायजिनिकली. 100% हायजिनिकली मी युज करतो. मी रेडीमेड पीठ वगैरे पण नाही घेतला. बरोबर साहेब. आता तुम्ही आम्हाला प्रोडक्ट बरोबर माहिती दिलेली आहे. थोडं मॅन्युफॅक्चरिंग बद्दल पण सांगा आणि आमची जी क्लार्निंगो मशीन तुम्हाला दिलेली आहे त्या मशीन मधून तुम्हाला काय फायदा झाला आधीच्या प्रोडक्शन मध्ये ते पण सांगा. हे माझं क्लॅरिंगो मशीन आहे 5 HP. हे मला घेऊन अराउंड 9 ते 10 महिने झाले, पण आतापर्यंत मला काही प्रॉब्लेम आलेला नाही या मशीन मध्ये. लाईव्ह मी याच्यात गहू दळतो, कारण की माझं प्रोडक्शन डेली 80 ते 100 kg आहे. तर मला डेली गहू याच्यात दळायला लागतं. आतापर्यंत मला काही एवढा मोठा इश्यू काहीच आलेला नाही. जरी मला काही मायनर इश्यू आला तरी मी यांच्या हेल्पलाईन सेंटरला कॉल केला, विदिन 5 ते 10 मिनिटात ते सोल्युशन देतात मला. आणि सोल्युशन पण असं सिंपल देतात की पटकन मी स्वतः करू शकतो का, असं त्यांचं इंजिनियरला सुद्धा बोलवायची गरज पडत नाही. आणि हे मशीन एवढं भारी आहे की 3 चेंबर मशीन आहे. इव्हन याच्यात आटाची जी क्वालिटी येते ती एकदम प्युअर फाईन येते, मला जशी लागते तशी प्रोडक्शन साठी. शिवाय आणि याच्यात जे आहे हे विथ माझं पल्वरायझर मी घेतलं, विथ व्हॅक्युम चेंबर सगळं घेतलेलं आहे मी. यात कसं आहे की माझं पीठ थंड होऊन येतं आणि मी लगेच युज पण करू शकतो हे पीठ. यात मला काही प्रॉब्लेम येत नाही. तर साहेब आम्ही सर्वांना सांगतो की आमचं मशीन 100% झिरो मेंटेनन्स आहे आणि आपलं मशीन पूर्णपैकी हायजिनिक आहे. त्याच्यामध्ये काही भेसळ आपल्या मशीन थ्रू कुठल्या प्रोडक्ट मध्ये होत नाही. तर तुमचं ह्याबद्दल काय मत? हे जे म्हणतात ते 100% करेक्ट आहे. याच्यात यांचं जे मटेरियल युज केलेलं आहे सगळं जेन्युइन मटेरियल आहे. इव्हन तुम्ही मी एका वेळेस 200-250 किलो जरी घेतलं, जरी मशीन हिट झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाहीये मशीनला, कारण की मी त्या लिमिट पर्यंत युज करून पाहिलेलं आहे. कारण की मी आज एवढं इन्व्हेस्ट केलं म्हणून मी टेस्ट पण केलं. विदिन 1 डे 250 किलो पण दळलं, पण आतापर्यंत काही मशीन इश्यू दिला नाही. मेंटेनन्स काहीच नाही. मेंटेनन्स नाही. शिवाय 200-250 किलो 1 डे दळलं तरी पीठ सेमच आलं मला, काही इश्यू आलेला नाही मला. पिठामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही सेम. इव्हन फक्त तुम्हाला त्याची जाळीची काळजी घ्यायला लागते की तुम्हाला कशा क्वालिटीचं पीठ पाहिजे, त्याप्रमाणे फक्त जाळी सेट करायला लागते. जाळी तुम्ही एकदा सेट केली तर काहीच इश्यू येत नाही. त्यात व्हरायटीज ऑफ जाळी देतात ते सॅम्पल आपल्याला, त्यात आपल्याला कोणती सुटेबल आहे त्याप्रमाणे सेट करायची. त्यात तर तुम्हाला आधीच्या प्रोडक्शन मध्ये आणि मशीन घेतल्यानंतर प्रोडक्शन मध्ये काय बदल झाला? माझं प्रोडक्शन चालू केलं तेव्हा मी एकच धैर्य ठेवलं होतं की लोकांना जे प्रोडक्ट मला द्यायचंय ते प्युअर प्रॉपर वीटचं द्यायचंय आणि हायजिनिकली मेंटेन जे असेल तेच द्यायचंय. कारण की मला रेडीमेड पीठ मध्ये भरपूर व्हरायटीज येतात, पण मला ते द्यायचं नव्हतं.
मी स्वतः मशीन म्हणून घेतलं, लाईव्ह दळून मला प्रोडक्शन काढायचं होतं, म्हणून मी हे मशीन क्लॅरिंगोचं घेतलं. बरोबर. तर तुमचं प्रोडक्शन बद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. मग तुमचा प्रोडक्ट तुम्ही कसा मॅन्युफॅक्चरिंग करता? ठीक आहे, या दाखवतो. हे आमचं पहिलं इथं माझी सगळी रेसिपी बनवली जाते. रेसिपी बनवण्यामध्ये मी सगळ्यात ब्रँडेड म्हणजे चांगलं ऑइल यूज करतो, लोकल ऑइल यूज करत नाही. त्याच्यानंतर इथं माझे सगळे फॉर्म्युला आहे, जो इथं माझा बनला जातो. फॉर्म्युला बनल्यानंतर माझा याच्यात आटा बनला जातो, याच्यात माझा आटा बांधला जातो. माझी जी बॅच असते त्याप्रमाणे आटाची बॅच बनते. बॅच बनली की त्याच्यानंतर माझं पुढे प्रोडक्शन इकडे चालू होतं. हे आता दाखवतो माझं प्रोडक्शन. हे बघा, यात हे जे आहे हे पीठ माझं क्लॅरिंगो मशीन मध्येच मी पीठ ग्राइंड केलेलं आहे, त्याच मी हे आटा बनवलेला आहे. तुम्ही क्वालिटी पण बघू शकता. यात तुम्हाला मी दळलेलं पण पीठ दाखवतो क्लॅरिंगो मधून. या मी दाखवतो तुम्हाला पीठ. हे बघा, हे क्लॅरिंगो मध्ये पीठ दळलेलं आहे. त्याची तुम्ही क्वालिटी बघा, ग्राइंडिंगची कन्सिस्टन्सी येते पूर्ण. तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम कन्सिस्टन्स असतं, त्यात काय मिक्सिंग वगैरे काहीच नाही. त्यानंतर मी तुम्हाला माझं प्रोडक्शन दाखवतो. हे बघा, माझं फुल्ली ऑटोमेटेड मशीन आहे. यात डो बॉल पण ऑटोमॅटिक पडतो. यात जास्त कमीत कमी जेवढे हँड यूज होईल ते मी काळजी घेतली की हायजीन मेंटेन करण्यासाठी. त्याच्यानंतर माझं इथं सर्कल डाय मध्ये कटिंग होतं, बघू शकता तुम्ही. प्रॉपर शेप मध्ये माझं खाकरा बनतो इथं. हे झाल्यानंतर इथं पुढे रोस्टिंग होतं माझं. हे रोस्टिंग, या 4 मध्ये रोस्टिंग होतं. रोस्टिंग झाल्यानंतर पुढची स्टेप आहे माझी, याच्यात पूर्ण बेक होतं माझं. यात पूर्ण बेक मटेरियल होतं माझं. बेकिंग झाल्यानंतर यात माझं टेम्परेचर पण कन्सिस्टन्स असतं. माझं प्रोडक्ट एक टाईपचं क्वालिटी मध्ये निघतं, असं नाही की त्यात डिफरन्स येतो काही. तुम्ही बघू शकता. ते झाल्यानंतर हे बघा क्वालिटी माझी प्रोडक्टची, हे जे आता बेक होऊन बाहेर निघालेले त्याची क्वालिटी बघा. ते झाल्यानंतर आम्ही व्हेरियस फ्लेवर जे म्हणतो ते बघा, प्रॉपर हायजिनिकली ग्लोव्स घालून व्यवस्थित पावडर लावला जातो. त्याला व्यवस्थित त्याला पावडर बसून ते आम्ही बघतो. आणि जे आम्ही हे सिझनिंग युज करतो ते पण चांगल्या क्वालिटीचं युज करतो, असं नाही का आम्ही लोकल ब्रँडचं युज करतो. प्रॉपर कस्टमरला कसं चांगलं टेस्ट देता येईल ते आम्ही प्रयत्न करतो. ते झाल्यानंतर आमचं इथं वेईंग केलं जातं. वेईंग केल्यानंतर त्याचं जे 200 ग्रामचं आजचं पॅकेट असतं ते नंतर या सिल्वर फॉईल मध्ये पॅक होतं. सिल्वर पॅक मध्ये याच्यात भरल्यानंतर इथं व्हॅक्युम मशीन आमचं, इथं व्हॅक्युमिंग केलं जातं. व्हॅक्युम केल्यानंतर आमचं असं प्रोडक्ट बनतं सगळं. असं प्रोडक्ट झालं की त्याच्यानंतर आमचं फिनिश प्रोडक्ट बनतं. फिनिश प्रोडक्ट म्हणजे आमच्या प्रोडक्ट मध्ये डबल पॅकिंग असतं. हे जे इनर पॅकिंग आहे आणि हे आउटर पॅकिंग, असं सगळ्या फ्लेवरचे आमचे वेगवेगळे पॅकिंग असतात. आम्ही क्वालिटी देण्यासाठी डबल पॅकिंग करतो, सिंगल पॅकिंग मध्ये आम्ही काम नाही करत. की याच्यात आमचं एअर टाईट पॅकिंग असतं, यात एअर पण लूज होत नाही आमच्या याच्यात प्रोडक्ट मध्ये. आम्ही ते सगळे खात्रीशीर, आमचं खात्री झाली तरच आम्ही अशा पॅकिंग मध्ये करतो. तर साहेबांनी आज आपल्याला खूप चांगली अशी माहिती साहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि साहेबांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण तुम्ही बघताय, एकदम पूर्णपैकी हायजेनिक आणि पूर्णपैकी मेंटेन केलेलं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तर साहेब, आपलं प्रोडक्शन 100% आपलं इथंच प्रोडक्ट तयार होतो. सगळा प्रोडक्ट माझा इथं तयार होतो. आपला सगळं नाही. हा सगळा आमचा MIDC एरिया आहे. इथं सगळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत भरपूर. त्याच्यात आम्ही एक आहे जे खाकरा प्रोडक्शन बनवतो. तर तुम्हीच हा पूर्ण बिझनेस हँडल करते सध्या? हो, सगळा हा बिझनेस, मार्केटिंग, प्रोडक्शन सगळं मीच बघतोय. तर तुम्हाला आमच्या मशीन बद्दल तुम्ही किती, आम्हाला 10 आउट ऑफ किती रेटिंग देताल? मी 10 आउट ऑफ 10 देणार, कारण की मला कधी पण मी इश्यू आला विदिन सिंगल कॉल मला त्याचं सगळं काही सोल्युशन असेल का, काही पार्ट खराब झाले विदिन मला 1 डे to 2 डेज मध्ये मला सगळं त्याचं भेटलेलं. पण माझ्या आतापर्यंत काही असं मेजर इश्यू नाही आला. इश्यू थोडेफार आले का ते लगेच कॉल मध्ये विदिन 10 to 15 मिनिट माझे रिसॉल्व्ह झाले. कारण की यांचे मालक अनिल शेठ जे आहे, त्याच्यानंतर त्यांचे सहकार्य जे आहे, त्यांचं रिस्पॉन्स सगळा आहे, चांगला आहे आम्हाला. की त्यांना आम्ही कॉल केला की त्यांचा सगळं लगेच फीडबॅक येतो की सर आम्ही तुम्हाला लगेच सोल्युशन देतो. आणि ते प्रॉपरली, माझं असं कधीच नाही झालं की त्या मशीनमुळे माझं प्रोडक्शन थांबले, असं कधीच नाही झालेलं माझं. जसं की आपल्या मशीन पासून तुमचं सुरुवातीचं स्टेप आपल्या मशीन पासून सुरुवात होती, त्यामुळं आपल्या मशीन मध्ये तुम्हाला अजून कधीच अडचण आली नाही, हे तुम्ही आता लोकांना सांगितलेलं आहे. कारण की पहिली स्टेपच माझी ती मशीन आहे. जर मी आटा नाही ग्राइंड केला तर माझं पुढचं प्रोडक्शन. बरोबर.
आणि मला काहीच इश्यू आलेला नाही आतापर्यंत. साहेब खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या कंपनीपर्यंत जर आमच्या प्रेक्षकांना पोहोचायचं असेल तर तुम्ही कसं तुमच्यापर्यंत पोहोचू शकता तेवढं एक सांगा. आम्ही इथं कांदळी MIDC मध्ये लोकेटेड आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर दिवाणी फूड्स नावाचं आमचं फर्म आहे. तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट केला तर आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो. ओके, आमचं तर आपण contact- ऑनलाईन वगैरे काय त्यांना पोहोचू शकतो आपलं हो, जर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्यांना पार्सल थ्रू पण आम्ही त्यांना मटेरियल डिस्पॅच करू शकतो. आमचं जे मिनिमम पॅकिंग क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे त्यांनी मीट केलं तर आम्ही त्यांना प्रोडक्ट तिथं त्यांच्या होम डिलिव्हर पर्यंत करू शकतो. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7588213434. धन्यवाद. आपण साहेबांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊच. तर साहेबांनी एक छोटासा व्यवसाय करून एक खूप मोठं नाव असं दिवाणी फूडचं मार्केटमध्ये पोहोचवलेलं आहे. तर तुम्ही कशाची वाट बघताय? तुम्ही पण लवकर लवकर क्लार्निंगोशी संपर्क करून मशीनची माहिती आणि डिटेल्स घेऊन तुम्ही मशीन परचेस करू शकता आणि लवकर लवकर तुमचा व्यवसाय चालू करू शकता. धन्यवाद. धन्यवाद.